हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोजन म्हणजे डायहायड्रोजनबद्दल जे काही त्याच्या केमिकल प्रॉपर्टी असतील, मग वेगवेगळ्या टाईपचे रिॲक्शन्स असतील किंवा त्याचे काही युजेस असतील ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आता ॲक्च्युली आपण अल्कली मेटल्सला स्टार्ट करणार आहे. पहा, हा जो काही चॅप्टर आहे तो दोन पार्टमध्ये विभागलेला आहे. एक आहे त्याचा अल्कली मेटल आणि दुसरा आहे अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे ग्रुप फर्स्ट असेल तर ग्रुप फर्स्टला आपण म्हणतो अल्कली मेटल आणि ग्रुप सेकंड असेल ग्रुप सेकंडला आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल. आणि या दोन्हीला कॉम्बिनेशनमध्ये आपण काय म्हणू शकतो तर एस ब्लॉक इलेमेंट. का म्हणायचं याला एस ब्लॉक इलेमेंट, तर याचा लास्ट इलेक्ट्रॉन कुठे जातो तर एस ऑर्बिटलमध्ये जात असतो, म्हणजे याला आपण म्हणतो एस ब्लॉक इलेमेंट म्हणतो. तर स्टार्ट करूया मग. पहा, आता सुरुवातीला अल्कली मेटल्स. इंट्रोडक्शन्स ऑफ एस ब्लॉक इलेमेंट. पहा, हा पिरियडिक टेबल असेल. मग या पिरियडिक टेबलमध्ये कुठे आहेत एस ब्लॉक, तर पाहूया आपण. पहा, व्हॉट डू यू नो अबाउट द पिरियडिक टेबल. आपण चॅप्टर पाहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये किती पिरियड आहेत, 7 पिरियड्स आहेत. याच्यामध्ये 18 ग्रुप्स आहेत, 18 ग्रुप्स आहेत त्याला. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 अँड 18 ग्रुप्स आहेत. देर आर 4 ब्लॉक्स. या ठिकाणी 4 ब्लॉक आहेत त्याचे. हा जो काय आहे फर्स्ट अँड सेकंड ग्रुपचा त्याला एस ब्लॉक म्हणतो आपण. नेक्स्ट 13 to 18 असेल त्याला आपण म्हणतो पी ब्लॉक म्हणतो. ग्रुप 3 to ग्रुप 12 डी ब्लॉक इलेमेंट. अँड द 2 series of 14 element at the bottom of periodic table are called as F block element. These are the 4 block. Now आपल्याला काय पाहिजे, फक्त आता एस ब्लॉक पाहिजे. तर मग पाहूया आपण हे एस ब्लॉक इलेमेंट. मग याचे दोन भाग केलेले आहेत पहा एस ब्लॉकचे. एक आहे अल्कली मेटल, याच्यामध्ये आहे लिथियम आहे. नेक्स्ट आहे सोडियम, आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकलसाठी वापरत असतो. नेक्स्ट आहे पहा पोटॅशियम. नेक्स्ट आहे रुबिडियम. नेक्स्ट आहे पहा सीजियम. अँड द लास्ट वन इज अ फ्रॅन्सियम. दिज आर द अल्कली मेटल. नाव अल्कलाइन अर्थ मेटल. बेरिलियम असेल याच्यामध्ये. नेक्स्ट इलेमेंट आहे याच्यामधला मॅग्नेशियम, आपल्याला परिचित असा आहे. नेक्स्ट आहे कॅल्शियम. नेक्स्ट आहे ट्रॉन्सियम. त्याच्या पुढे आहे पहा बॅरियम. आणि लास्ट वन आहे त्याचा रॅडियम. असे दोन भाग केलेले आहेत. तर सुरुवातीला पाहूया आपण व्हाय आर दिज इलेमेंट कॉल्ड अल्कली मेटल. पहिला ग्रुप पाहूया आणि पहिल्या ग्रुपच्या इलेमेंटला आपण अल्कली मेटल का म्हणतो तर हे पाहूया. पहा, दे फॉर्म हायड्रॉक्साइड ऑन रिॲक्शन्स विथ वॉटर विच आर स्ट्रॉंगली अल्कलाइन इन नेचर. हे इलेमेंट काय करतात, ऑक्साईड फॉर्म करतात, म्हणजे हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. आणि हे हायड्रॉक्साईड आहे ते कसं असतं, अल्कलाइन नेचर असतं. पहा, ऑकरन्सेस ऑफ अल्कली मेटल कुठे मिळतात आपल्याला, सोडियम अँड पोटॅशियम अबंडंट आहेत, जास्त प्रमाणामध्ये मिळतात. नेक्स्ट आहे लिथियम, रुबिडियम अँड सीजियम. दिज आर द इलेमेंट दे आर लेस अबंडंट, म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. अँड द लास्ट वन इज अ फ्रॅन्सियम. These are the radioactive element. Radioactive means they continuously disintegrate alpha, beta and gamma radiations. What is meant by radioactive? Radioactive element is an element which undergoes spontaneous disintegration of a nucleus accompanied by the emissions of alpha particle, beta particle and gamma rays. असा एक इलेमेंट आहे की जो काय करतो, त्याचं डिसइंटिग्रेशन होत असतं, म्हणजे तो संपून जात असतो, स्वतःहून संपून जातो. स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, विदाउट एनी फोर्स त्याचं काय होतं, डिसइंटिग्रेशन होतं. अँड द इमिशन ऑफ अल्फा बीटा अँड द गॅमा पार्टिकल. अल्फा बीटा आणि गॅमा रेज त्याच्यामधून काय होतात, बाहेर पडतात. याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह. The isotopes of francium are longest life isotope, has half-life of 21 minutes. It is formed during the radioactive decay of actinium.
आता हाफ लाईफ म्हणजे काय, तो अर्धा किती वेळात संपतो. तर किती वेळात संपू शकतो हा फ्रॅन्शियम, याचा जो लॉंगेस्ट आहे, सगळ्यात जास्त किती वेळ राहू शकतो तो हाफ लाईफमध्ये 21 मिनिट, विच इज अ व्हेरी स्मॉल, खूप कमी आहे. म्हणजे हा लार्जली रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. पहा कसा फॉर्म होतो हा, रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ ॲक्टिनियम, ॲक्टिनियम पासून फॉर्म होतो. आणि किती आहे तो, ॲक्टिनियमचा ॲटॉमिक नंबर 89 आहे, मास नंबर 227. याचं डिसइंटिग्रेशन झालं आणि हेलियम बाहेर पडला आणि अजून काय तयार झालं, फ्रॅन्शियम. आणि ह्या फ्रॅन्शियम जो काय तयार होईल, या फ्रॅन्शियमचा हाफ लाईफ पिरियड किती असेल, तर तो आहे 21 मिनिट्स आहे. पहा, note that lithium shows similarities with magnesium in many of their properties. This is due to the diagonal relationship. सुरुवातीला त्याचं जे काय रिलेशनशिप आहे ते आपण काय करूया, थोडक्यात पाहूया. पहा, the diagonal relationship is due to the similarity in ionic size and or charge radius ratio of the element. कशामुळे पाहायला मिळते ते, सिमिलॅरिटी इन आयोनिक साइज और चार्ज टू रेडियस रेशो ऑफ द इलेमेंट, यामुळे आपल्याला हे डायगोनल रिलेशनशिप पाहायला मिळते. पहा, इलेमेंट आहे तर लिथियम, बेरिलियम आहे, बोरॉन आहे आणि कार्बन आहे, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. तर याच्यामध्ये पहा डायगोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही रिलेशनशिप. हाऊ मेनी नंबर्स ऑफ पिरियड अँड ग्रुप आर इन द पिरियडिक टेबल, किती आहेत ग्रुप आणि पिरियड, सॉरी पिरियड अँड ग्रुप, आधी पिरियड्स आहे नंतर ग्रुप्स आहेत. तर किती आहे ते, 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप. डायगोनल रिलेशनशिप इज ड्यू टू, कशामुळे पाहायला मिळते, तर आयोनिक साईजच्या सिमिलॅरिटीमुळे पाहायला मिळते. नेक्स्ट, लिथियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ, लिथियम कोणासोबत दाखवतो, मॅग्नेशियम आहे, बेरिलियम आहे, सोडियम आहे आणि कॅल्शियम आहे, तर तो मॅग्नेशियम सोबत दाखवतो. पहा, नेक्स्ट आहे 4th नंबर, अल्कली मेटल्स बिलॉंग टू, कुठे आहे अल्कली मेटल, दे बिलॉंग टू द एस ब्लॉक एलिमेंट. जनरल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल, अल्कली मेटलच्या काय प्रॉपर्टी असतील तर ते आपण पाहूया. जनरल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुरुवातीला पाहूया. The general electronic configuration of alkali metal is NS1. N is the principal quantum number, S is the orbital and 1 is the electron. They contain 1 electron in their valence shell. याच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतो, ओनली 1 इलेक्ट्रॉन. हेन्स दे रेडिली लूज 1 इलेक्ट्रॉन टू गिव्ह मोनोव्हॅलंट M+ आयन. एक इलेक्ट्रॉन ते इझिली लॉस्ट करतात आणि याच्यावर किती चार्ज येतो, तर M+ चार्ज येतो. काय M+ येतो, 1 इलेक्ट्रॉन इज लॉस्ट, एक इलेक्ट्रॉन लॉस्ट होतो आणि त्याच्यावरती प्लस चार्ज आपल्याला पाहायला मिळतो. दे आर नॉट फाउंड इन अ फ्री स्टेट इन नेचर, ते आपल्याला फ्री स्टेटमध्ये पाहायला मिळत नाही. दे आर ऑलवेज फाउंड इन अ कंबाईन्ड फॉर्म. व्हाय अल्कली मेटल आर नॉट इन अ फ्री स्टेट, ते फ्री स्टेटमध्ये का नाहीत, ड्यू टू दिअर हाय रिॲक्टिव्हिटी. याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, हाय रिॲक्टिव्हिटी आहे आणि हाय रिॲक्टिव्हिटीमुळे ते काय होतात, आपल्याला कंबाईन्ड फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. पहा, मग पाहूया याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. तर आपल्याकडे पहिला एलिमेंट आहे लिथियम, हायड्रोजनचं आपण डिटेलमध्ये सगळं पाहिलेलं आहे. आता पाहूया लिथियम पासून. सिम्बॉल आहे त्याचा Li, ॲटॉमिक नंबर 3 आहे आणि कॉन्फिगरेशन कसं येईल याला, तर हेलियम काय घेतलं आपण, त्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतोय. पहा, हेलियमचं कसं असणार आहे, हेलियमचं किती आहे 1s2, बरोबर 1s2 म्हणजे ते पूर्ण भरलेलं असेल आणि एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला म्हणजे हेलियम 2s1. नेक्स्ट आहे सोडियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. कसं येईल सोडियमचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1. आणि मग या ठिकाणी त्याच्या आधीचा कोणता आहे, तर निऑन आहे. मग निऑनला घेऊया आपण, निऑन कंडेन्स फॉर्ममध्ये 3s1. पोटॅशियम ॲटॉमिक नंबर आहे 19, आर्गॉनचं आहे 18, आर्गॉनचं पूर्ण कॉन्फिगरेशन 4s1. नेक्स्ट आहे रुबेडियम 37, याच्या आधी क्रिप्टॉन आहे 36 5s1. नेक्स्ट आहे सीजियम, Ce सिम्बॉल आहे त्याचा, ॲटॉमिक नंबर आहे 55,
5 आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Xe6s1. लास्ट वन इज फ्रॅन्शियम 87 RN रेडॉन 7s1 असं याचं हे कॉन्फिगरेशन आहे. नेक्स्ट आहे त्याचा प्रॉपर्टी डेन्सिटी. इलेमेंट लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम. तर पहा काय होतंय त्या ठिकाणी डेन्सिटी त्याची वाढत जाते. एक्सेप्शनली पोटॅशियमसाठी त्याची काय आहे कमी आपल्याला पाहायला मिळते. पहा ऑर्डर ऑफ द डेन्सिटी ऑफ अल्कली मेटल आणि कोणाची जास्त आहे तर सुरुवातीला आहे पहा लिथियम, नेक्स्ट आहे सोडियम ची ग्रेटर आहे कशापेक्षा लिथियम पोटॅशियमपेक्षा. नंतर आहे रुबिडियम आणि सीजियम म्हणजे सोडियमची जास्त आहे कशापेक्षा लिथियमपेक्षा आणि पोटॅशियमपेक्षा. नंतर हायर कोणाची आहे रुबिडियमची आहे, नंतर सीजियमची आहे. विच ऑफ द अल्कली मेटल शोज ॲबनॉर्मल डेन्सिटी. कोणता मेटल आहे की जो ॲबनॉर्मल सांगतो किंवा ॲनॉमल दाखवतो तर तो आहे पोटॅशियम. द डेन्सिटी ऑफ पोटॅशियम इज लेस दॅन सोडियम. दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फॅकंट फेस इन द क्रिस्टल ऑफ पोटॅशियम. का त्या ठिकाणी डेन्सिटी त्याची कमी आहे? बिकॉज देअर इज अ प्रेझेन्स ऑफ फॅकंट फेस. रिकामी जागा आहे. कशामध्ये मोकळी जागा आहे? इन द क्रिस्टल ऑफ पोटॅशियम. पोटॅशियमचं जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर असेल या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फॅकंट स्पेस पाहायला मिळतो आणि ड्यू टू दिस फॅकंट स्पेस द डेन्सिटी ऑफ पोटॅशियम इज लोअर. प्रेझेन्स ऑफ फॅकंट 3D ऑर्बिटल. त्या ठिकाणी 3D ऑर्बिटल फॅकंट आहे म्हणून त्या ठिकाणी काय होतं पोटॅशियम आपल्याला लोअर डेन्सिटी दाखवतो. नेक्स्ट आहे पहा मेल्टिंग पॉइंट. लिथियम 454, sodium 371, potassium 336, rubidium 312 and the cesium is a 302. Then the order of melting point of alkali metal. कशी ऑर्डर आहे त्याची? लिथियमचा सगळ्यात जास्त आहे, नेक्स्ट आहे सोडियम, देन पोटॅशियम, देन रुबिडियम and the last one is a cesium. Melting point and boiling point are low due to decrease in a strength of metallic bond. याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी आहे, डिक्रीज झालेला पाहायला मिळतो. कशामुळं? बिकॉज ऑफ देअर इज अ डिक्रीज इन द स्ट्रेंथ ऑफ मेटालिक बॉन्ड. मेटालिक कॅरेक्टर काय होते आपलं कमी होत जातं आणि मेटालिक कॅरेक्टर कमी होत गेलं की तो जो काही बॉन्ड असणार आहे त्या बॉन्डची स्ट्रेंथ सुद्धा कमी होते. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो melting and boiling point decreases due to the strength of metallic bond. Next time boiling point. Boiling point lithium चा आहे 1650, sodium 1156, potassium 1032, rubidium 961 and cesium 944. तर पहा या ठिकाणी ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कली मेटल. या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय झालेला त्याचा डिक्रीज झालेला आहे. दिस एलिमेंट हॅव लो आयोनायझेशन पोटेन्शियल ड्यू टू दिअर लार्ज ॲटॉमिक साईज. साईज कशी त्याची लार्ज आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो काही बॉइलिंग पॉईंट असेल तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. IP2 व्हॅल्यू ऑफ अल्कली मेटल आर व्हेरी हाय. नेक्स्ट आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन पोटेन्शियल इन द ऑर्डर ऑफ अल्कली मेटल. कसं आहे अल्कली मेटलचं तर ते आयोनायझेशन पोटेन्शियल याप्रमाणे आहे. लिथियम हॅव अ हायर आयोनायझेशन पोटेन्शियल दॅन सोडियम, देन सोडियम हॅव हायर पोटेन्शियल दॅन पोटॅशियम, पोटॅशियम हॅव हायर पोटेन्शियल दॅन रुबिडियम, रुबिडियम हॅव हायर पोटेन्शियल दॅन सीजियम अँड सीजियम हॅव हायर पोटेन्शियल दॅन francium. Means here lithium have a highest potential element and the francium is the lowest potential element. Next question is write completely the electronic configuration of potassium and rubidium. Complete electronic configuration लिहायचे. पोटॅशियमचा आपल्याला कसं आहे? पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आपल्याला, मग 1s2 2s2 2p6 3s2 3p6 and the last one is a 4s1.
रुबिडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 37. कशा प्रकारे लिहू शकतो आपण 37चं? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 4p6 and 5s1. नेक्स्ट आहे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अल्कली मेटल. किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे अल्कली मेटलमध्ये? 4 3 1 2. द आन्सर इज द ओनली 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. Alkali metal are basic in nature. Which alkali metal shows abnormal density? कोणता इलेमेंट आहे किंवा कोणता मेटल आहे जो काय दाखवतो आपल्याला abnormal density दाखवतो? The answer is the potassium. Why potassium shows abnormal density among alkaline metal? Due to sudden increase in atomic size from sodium to potassium, presence of vacant d orbital in potassium, and larger interatomic distance in the crystal lattice, and the d is the all of the above. तर या ठिकाणी तीनही गोष्टी त्या ठिकाणी घडतात जेणेकरून काय करतो पोटॅशियम आपल्याला ॲबनॉर्मल त्या ठिकाणी डेन्सिटी दाखवतो. आन्सर असेल ऑल ऑफ द अबव. जनरल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल, atomic and ionic radii. The alkali metal atoms have the largest size in their respective periods in the periodic table. जास्त साईज आहे त्याची. With increase in atomic number the atomic size increase. atomic number वाढला तर त्याची atomic size सुद्धा काय होते? increase होते. The monovalent ion are smaller than their parent atom. आता M प्लस आहे आणि M असेल. M हा पॅरेंट असेल आणि M प्लस काय असेल त्याचा आयन्स असेल. मग पॅरेंटपेक्षा एमची साईज काय असणार आहे? एम प्लसची साईज स्मॉलर असणार आहे. का स्मॉलर असणार आहे? तर न्यूक्लिअर चार्ज वाढेल आणि एक इलेक्ट्रॉन लॉस्ट केल्यानंतर ती सेल काय होईल त्या ठिकाणी रिकामी होईल. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढेल आणि अट्रॅक्शन वाढेल. अट्रॅक्शन वाढले की त्याची साईज काय होईल? कमी होईल. मीन्स द मोनोव्हॅलंट आयन एम प्लस आर स्मॉलर दॅन द पॅरेंट ॲटम. पॅरेंट ॲटमपेक्षा तो साईज त्याची कमी असेल. पहा या ठिकाणी आपण पाहूया. लिथियम आहे याची साईज पहा. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे आणि सिजियम. साईज काय होते त्याची प्रत्येकाची? थोड्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत जाते. का? तर नंबर ऑफ सेल्स त्या ठिकाणी वाढत जातात. नंबर ऑफ सेल्स वाढल्या की त्याची साईज काय होणार आहे? वाढणार आहे. द ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. रेडिया त्याची वाढते. का वाढते? तर ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. पहा इलेमेंट पाहिले आपण तर पहा रेडियाई पहा याची किती आहे? लिथियमची 152 आहे आणि सिजियमची पाहिले तर 265 असेल. किंवा आयोनिक रेडिया जर पाहिले तर लिथियमची आहे 76 आणि सिजियमची आहे 167 किंवा फ्रॅन्सियमची पाहिले तर 180 आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे? नंबर ऑफ सेल वाढतात. नंबर ऑफ सेल वाढले की त्या ठिकाणी त्याची साईज त्या ठिकाणी वाढते. नेक्स्ट आहे पहा आयोनायझेशन एन्थॅल्पी. The ionization enthalpies of alkali metal are considerably low and decreases down in the group from lithium to cesium. लो आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे आणि काय होते? हे डिक्रीज होते. कुठं डिक्रीज होते? डिक्रीजेस डाऊन इन द ग्रुप फ्रॉम लिथियम टू सिजियम. म्हणजे लिथियमची काय असेल व्हॅल्यू जास्त असेल. कशापेक्षा? सिजियमपेक्षा. तर पहा या व्हॅल्यू आता लिथियमची जास्त व्हॅल्यू आहे. किती आहे ती? 520 आणि सिजियमची किती आहे? 376. मीन्स हिअर द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस फ्रॉम लिथियम टू सिजियम. मग पहा याचे आपल्याला ऑर्डर दिलेले आहे. लिथियम हॅव हायर आयोनायझेशन एन्थॅल्पी than sodium. Sodium have higher than potassium. Potassium have higher than rubidium. Rubidium have higher than cesium and cesium have higher than francium. Next आहे hydration enthalpy. The size of the cation is inversely proportional to the hydration enthalpy. Hydration enthalpy is inversely proportional to 1 upon cation size. Cation size आणि hydration enthalpy एकमेकाला अपोजिट असतील. अल्कली मेटल आणि हायड्रेशन एन्थॅल्पी पहा. लिथियम प्लस आहे किती आहे? 506.
sodium 406, potassium 330, rubidium 310, and the cesium is -276. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते. The amount of heat released when 1 mole of ionic compound is dissolved in a large amount is called hydration enthalpy. त्याला आपण काय म्हणतो? हायड्रेशन enthalpy म्हणतो. Li plus has a maximum degree of hydration, and for this reason lithium salts are mostly hydrated. For example, LiCl2H2. Next, which of the following has largest ionic radii? कोणाला लार्जेस्ट रेडिय हायर असेल याची? तर या ठिकाणी सीजीएमची काय आहे? हायर आहे. Which metal ion has a maximum degree of hydration? ऑप्शन ए, ऑप्शन बी, सी और ऑप्शन डी. तर या ठिकाणी ऑप्शन ए इज द करेक्ट. Li+. नेक्स्ट टाइप ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल. ऑल अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट. कसं आहे त्याचा कलर? सिल्वरी व्हाईट आहे. सॉफ्ट अँड लाईट मेटल. सॉफ्ट आहेत आणि लाईट आहेत. बिकॉज ऑफ लार्ज साइज these एलिमेंट हॅव लो डेन्सिटी विच इन्क्रीजेस डाऊन इन द ग्रुप फ्रॉम लिथियम टू सीजियम. सगळे इलेमेंट्स आहे याची साईज काय होते? या ठिकाणी वाढत जाते. नेक्स्ट आहे हावेवर पोटॅशियम इज लाइटर दॅन सोडियम. पोटॅशियमला त्या ठिकाणी एक्सेप्शन आहे बिकॉज ऑफ फॅकंट स्पेस त्या ठिकाणी राहतो. सो द डेन्सिटी ऑफ अल्कली मेटल आर एज फॉलोज. डेन्सिटी कशी त्याची आहे? ऑर्डर सीजियम, रुबिडियम, सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम. नेक्स्ट, द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कली मेटल आर लो, इंडिकेटिंग वीक मेटॅलिक बॉन्डिंग ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ओनली अ सिंगल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देम. मेल्टिंग पॉइंट काय आहे त्याचा? कमी आहे. का कमी आहे? तर या ठिकाणी काय होतं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ओनली वन सिंगल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? लो त्या ठिकाणी पाहायला मिळतं. द अल्कली मेटल अँड देअर सॉल्ट इम्पॅक्ट कॅरेक्टरिस्टिक कलर टू द ऑक्सिडायझिंग फ्लेम. अल्कली मेटल आहेत ते काय करतात? ऑक्सिडायझिंग फ्लेम असेल याला कॅरेक्टरिस्टिक कलर त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतात. पहा, फ्लेम कलर. When alkali metals are heated and added to a jar of oxygen, they burn with a colored flame. हे जे काय आहे एलिमेंट याला जर आपण बर्निंग केलं याचं तर याची जी काय फ्लेम असेल ती कशी मिळते आपल्याला? कलर्ड फ्लेम मिळते. पहा कोणते कलर त्या ठिकाणी मिळतो? मेटल आपण घेतला लिथियम तर क्रिम्सॉन रेड कलर मिळतो. सोडियम गोल्डन येलो आहे. पोटॅशियम पेल व्हायलेट आहे. रुबिडियम रेड व्हायलेट आहे. अँड द सीजियम इज द ब्ल्यू कलर. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम अँड द लास्ट वन इज द सीजियम. अशा प्रकारचे आपल्याला काय म्हणतात? फ्लेम त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. पहा, इट इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झिबिट कलर ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ फिजिबल लाईट. फिजिबल लाईटचं ॲब्सॉर्प्शन होतं म्हणून कलर मिळतो. द एनर्जी ऑफ द इमिटेड रेडिएशन इन्क्रीजेस ड्युरिंग द फ्लेम टेस्ट फ्रॉम लिथियम टू सीजियम. विच अल्कली मेटल इमिट हायेस्ट एनर्जी रेडिएशन. कोणता मेटल हायेस्ट एनर्जी रेडिएशन? तर सीजियम काय करेल? हायेस्ट एनर्जी रेडिएशन त्या ठिकाणी दाखवेल. डेन्सिटी ऑर्डर ऑफ अल्कली मेटल कशी असेल ऑर्डर त्याची? ऑप्शन ए, बी, सी असेल का डी असेल? तर या ठिकाणी ऑप्शन सी इज द करेक्ट. व्हाय अल्कली मेटल शो लो मेल्टिंग पॉइंट टू लो बॉइलिंग पॉइंट. कशामुळे पाहायला मिळतं आपल्याला? ऑप्शन ए, बी, सी और डी. ऑप्शन 1 इज द करेक्ट और ऑप्शन ए इंटर atomic bond are weak. Next type lithium metal on flame test gives. कोणता कलर मिळतो त्या ठिकाणी?
क्रिम्सन रेड कलर मिळतो पण. लास्ट क्वेश्चन, विच अल्कली मेटल इमिट हायेस्ट एनर्जी रेडिएशन? ऑप्शन ए, बी, सी और डी. तर या ठिकाणी आन्सर असेल ऑप्शन बी, CS.